मोहन आपल्या गावामध्ये टरबूज विकण्याचे काम करत असे. टरबूजाचा रस आणि फळ दोन्ही विकून तो आपले घर चालवत असे. टरबूजाचा रस पिण्यासाठी बरेच लोक त्याच्या ठेल्यावर येत होते. त्याच्या टरबूजाचा रस लोकांना खूप आवडत होता. एक दिवस त्याच्याजवळ एक माणूस आला. त्याच्याकडे खूप मोठा आणि विचित्र दिसणारा टरबूज होता. त्याला खालील बाजूने चालू आणि बंद करता येणारा नळ जोडलेला होता. काय भाऊ, टरबूजाची विक्री कशी चालली आहे? हो साहेब, बरी चालली आहे. बोला, तुमच्यासाठी एक ग्लास रस काढू काय? अरे अरे नको, माझ्याकडे हा जादुई टरबूज आहे. तुम्ही तो विकत घेणार का? हे काय बोलत आहात? जादुई टरबूज म्हणजे? अरे भाऊ, हा एक जादुई टरबूज आहे. तुम्हाला टरबूज आणि रस विकण्यासाठी बराच पैसा आणि वेळ खर्च करावा लागत असेल. पण हा जादुई टरबूज घेतला तर तुमचा हा त्रास कमी होईल. आणि रस काढण्यासाठी फक्त पाणी टाकले आणि नळ चालू केला की झाले काम. तुमचा पैसा आणि वेळ याची कितीतरी बचत होईल. आणि जेवढा पैसा तुम्हाला आता मिळतो त्यापेक्षा अधिक पैसा यातून तुम्हाला मिळेल. म्हणजे नफाच नफा. खूप फायद्याचा सौदा आहे हा. ठीक आहे साहेब, हे टरबूज कसे काम करते? तेव्हा त्या माणसाने ते टरबूज ठेल्यावर ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी ओतले. नंतर नळ चालू करून ग्लासमध्ये रस काढला आणि तो त्याने मोहनला दिला. नंतर त्याने विचारले, काय, हा रस कसा वाटला तुम्हाला? मोहनने तो रस पिऊन पाहिला. छान, खूपच छान. त्याच्या टरबुजाच्या रसापेक्षा ह्या टरबुजाचा स्वाद आणि दर्जा खूप उत्तम होता. त्याने तो टरबूज विकत घेण्याचा निर्णय पक्का केला. हा टरबूज मी विकत घेणार आहे. याची किंमत काय आहे? हा टरबूज खूप दुर्मिळ आहे. त्यामुळे याची किंमत पण जास्त आहे. ठीक आहे. जेवढी पण किंमत असेल मी द्यायला तयार आहे. ह्याचा दर्जा खूपच छान आहे. मला तो पाहिजे आहे. 50,000 रुपये. जेवढे पैसे त्याच्याकडे होते तेवढे देऊन त्याने त्या माणसाकडून तो टरबूज विकत घेतला. दुसऱ्या दिवशीपासून त्या टरबूजाचा रस तो आपल्या ठेल्यावर विकू लागला. भैया, आज तुमचा टरबूजाचा रस नेहमीच्या टरबूजाच्या रसापेक्षा फारच छान लागला. काही जादूबिदू आहे काय तुमच्या टरबूजामध्ये? अरे अरे नाही, असे काहीच नाही. अशा प्रकारे तो रोज टरबूजामध्ये सकाळी पाणी टाकत असे आणि त्यातला रस काढून लोकांना विकत असे. त्यातले पाणी संपल्यावर परत त्यात पाणी टाकून त्यातला रस काढत असे. तो रस पिऊन मोहनची लोकप्रियता आणखी वाढली होती आणि लोक त्याची तारीफ करत होते. त्याचा धंदा पण आता चांगला चालू लागला होता. असेच बरेच दिवस निघून गेले. एक दिवस शहरात शिकणारा त्याचा मुलगा गावी वापस आला आणि आपल्या वडिलांना भेटायला ठेल्यावर आला. मोहनने त्या टरबूजाचा रस काढून विनोदला प्यायला दिला. त्याने तो पिला आणि तो मोहनला म्हणाला, बाबा, तुम्ही तर टरबूज कापून त्याचा रस काढून मग विकत होता ना? मग आता हा काय प्रकार आहे? बेटा, मला एका माणसाने हा जादुई टरबूज विकला. ह्यामध्ये फक्त पाणीच टाकायचे असते आणि तो पाण्याचे रूपांतर टरबूजाच्या रसामध्ये करतो आणि याचा स्वाद पण चांगला आहे ना? हो, स्वाद तर चांगलाच आहे. पण हा नक्की जादुई टरबूजच आहे ना? हो बेटा, खरंच जादुई आहे. नाहीतर पाण्याचे रूपांतर आपोआप टरबूजाच्या रसामध्ये कसे होईल? विनोदने टरबुजामध्ये झाकून पाहिले आणि तो बोलला, अहो बाबा, हे काही जादुई टरबूज नाही आहे. हे तर एक यंत्र आहे.
काय? हे काय बोलत आहेस तू? एकदा तरी तुम्ही हे उघडून याच्या आतमध्ये काय आहे ते पाहिले आहे काय? कधीच नाही. जरा थांबा, असे बोलून विनोद तो टरबूज आतून काढून पाहू लागला. अरे, हे काय करत आहेस तू? 50,000 रुपयाचा टरबूज आहे तो. त्याचे असे नुकसान नको करूस. जरा 1 मिनिट थांबा. विनोदने टरबूज मधोमध उघडून काढला. ते मोहनला दाखवत तो बोलला, हे बघा बाबा, हे एक यंत्र आहे. ह्या डब्यामध्ये काही रसायनं भरलेली आहेत. जेव्हा तुम्ही याच्यात पाणी टाकता आणि नळ चालू करता, तेव्हा हे रसायन पाण्यामध्ये मिसळून त्याला टरबुजासारखा लाल करतात. पण तो काही टरबुजाचा रस नसतो, तर रसायनयुक्त पाणी असते. हे पाणी प्यायला जरी स्वादिष्ट असले, तरी हे शरीराला घातक असते. अरे बापरे! म्हणजे ज्याला मी टरबुजाचा रस समजत होतो, ते एक नुकसानकारक रसायनाचे पाणी होते? त्या माणसाने मला तर मूर्ख बनविले. पण टरबुजाचा रस समजून ते पिणारे लोक आता त्यांच्या शरीराला किती अपाय झाला असेल. हे काय झाले माझ्या हातून? बरं झालं तू आलास आणि मला हे दाखवून दिले. नाहीतर मी आंधळेपणाने हे रसायन लोकांना विकत राहिलो असतो आणि त्यांचे खूप नुकसान झाले असते. ज्याने तुम्हाला विकला त्या माणसाचा पत्ता किंवा नाव माहित आहे का? नाही बेटा. ठीक आहे बाबा, जाऊ द्या आता. हे यंत्र फेकून द्या आणि नेहमीप्रमाणे जसे तुम्ही टरबुजाचा रस बनवत होता तसेच फळ आणि रस विक्री चालू करा. त्यामध्ये कुठलेही रसायन नसतात, म्हणजेच ते एकदम चांगले आणि शुद्ध असते. झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन आता मोहनने ते यंत्र फेकून दिले. दुसऱ्या दिवसापासून आधीप्रमाणेच टरबुजाची विक्री करू लागला.